आता बातमी आहे पोलीस भरती संदर्भातली। मुंबईमध्ये 3,500 पदांसाठी पोलीस भरती सुरू आहे। या भरतीसाठी 3 लाख उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत। पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्याच्यासाठी 3 लाख उमेदवारांचे अर्ज आलेत। खरं तर 3,500च पदं आहेत, मात्र 3 लाख अर्ज आल्याची माहिती समजते। तर पोलीस भरती प्रक्रिया कशी पार पडते, यंदा यामध्ये काय बदल केलेले आहेत, या सगळ्या संदर्भात पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी संवाद साधलाय। बघूया। पोलीस उपायुक्त आनंद भोईटे सर आहेत। सर, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, मात्र कशी एकूण ही संपूर्ण भरती प्रक्रिया पार पडते आणि काय एकूण या सर्व उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जातं, काय तुमची प्रतिक्रिया? यावर्षी आपण पोलीस भरती ही एकदम पूर्णपणे संगणकीकृत आणि एकदम ॲक्युरेट अचूकपणा जसा येईल त्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेलं आहे। उमेदवारांना आपण दररोज एक 5,000च्या आसपास महिला उमेदवार बोलवत आहोत आणि त्यांचे 3 स्लॉट 6 वाजता, 8 वाजता आणि 10 वाजता असे 3 स्लॉटमध्ये आपण त्यांना भरतीसाठी बोलवत आहोत, कारण की त्यांचं जास्त वेळ मैदानावरती जाऊ नये। काही उमेदवारांची राहण्याची अडचण असते, तर त्यांना आपण राहण्याची सुद्धा टेंट केलेला आहे। रात्री आमचे महिला स्टाफ तिथं असतो, पाण्याची व्यवस्था, वॉशरूमची व्यवस्था, बॅगेज लॉकर रूम त्यासुद्धा आपण तिथं दिलेल्या आहेत। काही उमेदवारांना काही खाण्याच्या वस्तू काही घेता येत नसतील तर कॅन्टीनमार्फत आपण तिथं पाणी, बिस्किटचे पुडे, फ्रूट्स अशा वस्तूसुद्धा आपण तिथं ठेवलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।